राजन साळवींनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय। होय, साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय। उद्याच साळवी शिंदे गटात पक्षप्रवेश करतील। यामुळे ठाकरेंना कोकणात एक मोठा धक्का बसतोय। शिंदे गटानं ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात केली आहे। शिवसेनेमध्ये जे येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू, असं साळवींच्या पक्षप्रवेशावर शिंदेंनी वक्तव्य केलंय। आमचं सरकार काम करणार आहे असं एकनाथ शिंदे म्हणालेत। बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय असंही शिंदेंनी म्हटलंय। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे। कोकणात ऑपरेशन टायगरला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालंय। साळवींनंतर शिंदे ठाकरेंना आणखी धक्का देणार असल्याचं उदय सामंतांचं म्हणणं आहे। 15 फेब्रुवारीला आणखी काही पक्षप्रवेश होतील असंही सामंतांनी म्हटलंय। मुंबईतील नेत्याकडून साळवींना त्रास दिल्याचं म्हस्केंनी म्हटलंय। रोज पक्षप्रवेश सुरू आहेत। तुम्हाला अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे महाराष्ट्रामध्ये। नाही, कोकणात मी तुम्हाला जो अपेक्षित असलेला एक पक्षप्रवेश उद्या देखील होणार आहे। त्याच्यामुळं 15 तारखेला माझ्याकडे शिंदेसाहेब आभार दौऱ्यासाठी आहेत, तेव्हा देखील काही प्रवेश होणार आहे। शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे, शिवसैनिकाच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व आहे। जरी पराभव झाला तरीसुद्धा त्यांना ते सोडून देणार नाहीत, तर त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहणार। राजन साळवी साहेबांनी अनुभव घेतला आहे। मुंबईचे काही स्वतःला तथाकथित नेते समजणारी मंडळी ग्रामीण भागात काम करणाऱ्या मंडळींना कशा पद्धतीने त्रास देत आहेत हे राजन साळवी साहेब अनुभवत आहेत। त्यामुळे राजन साळवी साहेब कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडत असतील। इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यानं उद्धव ठाकरेंनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे। बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केल्यानं ठाकरे नाराज आहेत। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं टाळायला हवं होतं असं ठाकरेंचं मत आहे। तसंच राऊतांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। बोला छत्रपती शिवाजी महाराज। महाविकास आघाडीमध्ये एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षानं शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केला, अशी जळजळ टीका संजय राऊतांनी शरद पवारांवर केली। शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला जायलाच नको होतं असंही राऊत म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि त्यावरूनच राऊतांनी पवारांवर तोफ डागली। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला। ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब। तर राऊतांच्या टीकेवरून विरोधकांनी निशाणा साधला। राऊत आता पवारांनीही सल्ले द्यायला लागलेत। ठाकरे राऊतांनी चिडचिड करण्याची गरज नसल्याचं बावनकुळेंनी म्हणाले। तर पवारांची भूमिका मान्य नसेल तर मवियातून बाहेर पडा असा सल्ला शंभूराज देसाईंनी दिलाय। आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता। आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागलाय। खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का। संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत। त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही। ते का चिडचिड करताय मला माहित नाही। संजय राऊतांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या
संजय राऊत शिवसेनेत कधी आले आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शाखा प्रमुख कधी होते? कोण शिवसेनेत सिनियर आहे? कोणी शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्यात? कोणी शिवसेनेसाठी जेल भोगले? पत्राचाळीच्या घोटाळ्यासाठी जेल भोगणारे नाहीत कुणी. हे संजय राऊतांनी जेल भोगलं कशासाठी भोगलं? कुठलं पुण्यकर्म केलं होतं? आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना, महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का? शरद पवारांनी स्टेट्समनशिपचं उत्तम उदाहरण घालून दिलं. राऊतांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी अशा शब्दात उत्तर दिलं, तर राऊतांना पुरस्कार न मिळाल्यानं खंत असेल असं अमोल मिटकरींचंही म्हणणं आहे. त्यामध्ये मला असं वाटतं की उलट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे. आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधला वाद हा आपण बघितला होता, परंतु त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना. ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं काही प्रेस घेतली का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं याविषयीची कुठलीही भावना जाहीरपणे अशी सांगितली का? नाही, मग आम्हालाही याचा त्रास होतो, हे नाही होत. अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? शेवटी पवार साहेबांनी 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे. ते या देशाचे मोठे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता. आणि पुरस्कार कोणी द्यायचा, कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो. आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले. संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही. पुढच्या बातमीकडे. बावनकुळेंनी मवियाला डिवचलंय. आम्ही पराभवातून शिकलो आणि जिंकलो, मात्र मवियानं 90-90 घेऊन युती केली आहे. 90 घेतल्यानं मवियाची युती तुटली असल्याचा खोचक टोला बावनकुळेंनी लगावलाय. आम्ही अशी युती नाही केली, आम्ही होशामध्ये युती केली. म्हणजे नाना पटोले साहेबांनी 90 घेतल्या, तिकडे जयंत पाटील साहेबांनी 90 घेतली, तिकडे संजय राऊतच्या टीमनी 90 घेतली. आता 90 मध्ये युती त्यांची बरोबर झाली नाही. आमची युती एकनाथ शिंदेची, आमची सर्वांची युती होशात केली आम्ही, आणि त्यामुळे आमची युती टिकली. आमच्या युतीला प्रचंड मत मिळाले, योग्य मॅनेजमेंट केलं, बूथ मॅनेजमेंट केलं, व्यवस्थित काम केलं. त्यामुळे आता ते पिसाळलेले आहे. तुम्ही काही त्याच्यासोबत जास्त लागू नका. परळीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांच्या मारहाण प्रकरणी बीड पोलिसांनी आता 3 महिन्यांनंतर त्यांना जाग आली आहे. पोलिसांनी परळीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांच्या पोलीस गार्डचा जबाब नोंदवलाय. या प्रकरणी कैलास फडसह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कैलास फडवर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक देखील झाली होती. पुढच्या बातमीकडे. परळीत कैलास फडसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पोलिसांचे आभार मानले. परळीत विधानसभा निवडणुकीत गौडबंगाल झाल्याचं स्पष्ट झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. परळीत पुन्हा मतदान करण्याची मागणी आता जोर धरतेय. मला असं वाटतंय की ECIकडे जेवढे व्हिडिओज आहेत त्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी. आणि खरं तर ही कारवाई झाल्यानंतर इलेक्शन कमिशननी ही निवडणूक पुन्हा एकदा लावावी, म्हणजे खरं परळीत काय चित्र आहे ते स्पष्ट चित्र बाहेर येईल आणि धनंजय मुंडे यांचा दणदणीत पराभव होईल. इकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या सुदर्शन घुलेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सुदर्शन घुलेवर आता खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. केज न्यायालयानं सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आवदा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून 2 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. सुदर्शन घुलेवर सध्या संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी मकोकाही लावण्यात आलाय. बातमी पुण्यात नाही येते, कारण पुणे पोलिसांनी आता स्वयंघोषित भाईंना सज्जड दम दिलाय. महिलांची छेडछाड कराल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा इशाराच पुणे पोलिसांनी दिलाय. पुण्यात बिबवेवाडी परिसरात गोळीबार करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
गोळीबार करून परिसरात दहशत पसरवणाऱ्या या दोन्ही गुन्हेगारांची वरात काढून त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे। या आरोपींकडून धारदार हत्यारं, गावठी कट्टा जप्त करण्यात आला। कोयता घेऊन हवेत फिरेल, गोळीबार करेल अशा कुठल्याही स्वयंघोषित बाईला भर चौकात मारण्यात येईल याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। स्वयंघोषित दादांना भर चौकात मारण्यात। पुढची बातमी येते सांगलीतनं। पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। पालकांनो, तुम्हाला तुमची मुलं काय करतायत हे माहीत नाहीये, तुमचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये। आम्ही असं का म्हणतोय असा प्रश्न पडला असेल तुम्हाला, मात्र ही बातमी तुमच्यासाठी आहे। सांगलीत शाळकरी मुलं नशेच्या आहारी गेल्याचं दिसतंय। गार्डनमध्ये खुलेआम नशा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। काही पालकांनीच हा प्रकार उघडकीस आणलाय। या व्हिडिओमध्ये 7 ते 8 मुलं हुक्का ओढत असल्याचं दिसतंय। शाळकरी मुलं नशा करत असताना पोलीस मात्र वसुलीत व्यस्त आहेत। पोलिसांचं लक्ष नसल्यानं शाळकरी मुलांकडे देखील नशेच्या या वस्तू दिसून येत आहेत। या मुलांना नशेखोरीपासून वाचवण्यासाठी, सांगलीचा उडता पंजाब होण्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनीच वसुलीखोरी थांबवून जरा इकडे लक्ष देण्याची गरज आहे। व्यसनाची तलब भागवण्यासाठी चेन स्नॅचिंग, छोट्या मोठ्या चोऱ्या, अगदी दरोडे सुद्धा या मुलांनी घातलेले आहेत। आणि काही मुलं त्याच्या पुढे जाऊन त्या व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांनी कुणी मित्राला मारलं, कुणी सुपारी घेऊन खून केला, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत। या नशेचा जो बाजार चालू आहे, त्याची विक्री करतात, निर्मिती करतात, वितरण करतात, त्या मुळावरती घाव घातला गेला तर कुठेही नशेचा बाजार जो आहे तो आटोक्यात येईल। बातमी पुण्यातनं पाहूयात। पुणे महानगरपालिकेकडून शहरात पुन्हा अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आली आहे। पुण्यातील नदीपात्रामध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकाम हटवायला पालिकेनं सुरुवात केली। पुण्यातील फुलाची वाडी परिसरात पालिकेचे अधिकारी आणि पोलीस अतिक्रमण हटवण्यासाठी सध्या उपस्थित आहेत। बातमी लाडक्या बहिणी संदर्भातली। लाडक्या बहिणींमुळे आता बळीराजालाही फटका बसलाय। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनचं अनुदान आता थकलंय। निधी नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न कृषी विभागासमोर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5,60,00,000चं अनुदान थकलंय। अनेक शेतकरी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून ठिबक सिंचन घेतात, मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यातही अनुदान जमा झालेलं नाही। 23-24च्या लाभार्थ्यांची 152 कोटी अनुदान मागणी होती। त्यापैकी 2 दिवसापूर्वी आपल्याकडे 59 कोटी हे प्राप्त झालेले आहेत। या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे 94 कोटींची मागणी आपल्या विभागांमध्ये अप्राप्त आहे। सदरचे लाभार्थी हे सन 23-24चे असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सतत लाभार्थ्यांचा तगदा सुरू आहे की अनुदान न मिळाल्याबाबत। तर या अनुषंगाने आम्ही निधी मागणी देखील केलेली आहे। तर त्या पद्धतीने जर लवकरच आम्हाला निधी प्राप्त झाला तर अनुदान त्वरित वितरित करता येईल। दरम्यान आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत, त्यांचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी लढा उभारणार असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलंय। राज्यात 5 लाख बहिणी अपात्र झाल्यात, त्यावरून जयंत पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावलाय। 5-5.5 लाख समित कदम लाडक्या बहिणींची नावं कमी झाली, काय बरोबर नाही। आम्ही त्या बाजूने आहोत। आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे। तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील। आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही काही चिंता करू नका। दरम्यान मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। अशा योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छाच राहणार नाही। मोफत रेशन पैसे देण्याऐवजी अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि जेणेकरून देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली आहे। मोफत पैसे देण्याच्या योजनांवर कोर्टानंच आता संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय। मोफत पैसे देण्याऐवजी त्यांना मुख्य प्रवाहात आणा असे ताशेरे मोफत योजनांवर कोर्टानं ओढले। महाराष्ट्र सरकारनं राज्यात लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी आणली होती। या योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज अंगणवाडी सेविकांमार्फत भरण्यात आले, मात्र आता राज्य सरकारकडून या लाडक्या बहिणींचा फेरसर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याकरता अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आलेत, मात्र अंगणवाडी सेविकांनी फेरसर्वेक्षणाला विरोध दर्शवलाय। यासह अंगणवाडी सेविकांची पगारवाढ आणि बजेटचा विरोध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलाय। माननीय या विभागाचे मंत्री अजितई तटकरे यांच्या कक्षामध्ये आमची बैठक झाली। त्यांनाही आम्ही सांगितलं की हे काम अंगणवाडी सेविकाकडे देऊ नये आणि तुम्ही दिल्यास हे काम अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्रातले 2 लाख अंगणवाडी कर्मचारी करणार नाही असं मी या ठिकाणी सांगून आलेलो आहोत। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून।
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानानंतर आता इंडियाज गॉट लेटेंट शो पोलिसांच्या रडारवर आलाय. पहिल्या एपिसोडपासून ते 6व्या एपिसोडपर्यंतचे सर्व एपिसोड सायबर सेलच्या रडारवर आहेत. एवढंच नाही तर या शोमध्ये उपस्थित लावलेल्या सर्वच 30 ते 40 सेलिब्रिटींनाही सायबर सेलनं समन्स धाडलाय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसंच अटक केलेल्या आरोपींना गोरेगाव कोर्टात हजर करण्यात आलंय. शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला परदेशी जाण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. प्रकरणाची सुनावणी सुरू असताना परदेशात जाऊ शकत नाही असा निर्देश कोर्टाकडून देण्यात आलाय. तसंच शीना बोरा हत्याकांडाची सुनावणी गतीनं व्हावी असंही सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलंय. क्रीडा संकुल घोटाळ्यातील आरोपी हर्षनं 16 लाखांचा हिरेजडित विदेशी चष्मा विकत घेतला होता. हर्षकुमार क्षीरसागरनं खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू असून 5 चष्म्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठवलेला 16 लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा पोलिसांनी जप्त केलाय. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलाय. आरोपी बस चालक संजय मोरेला कमी दृश्यमानता आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता असं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलंय. भारतातील आयटी क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं त्यांच्या म्हैसूर कॅम्पसमधून 700 कर्मचाऱ्यांना काढलंय. कंपनीत सामील झाल्यानंतर काही महिन्यातच या फ्रेशर्सना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. फेसबुकची मूळ कंपनी मेटामधून अनेकांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. मेटा आजपासून आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवणार आहे. मार्क झकरबर्गच्या कंपनीत आता मशीन लर्निंग इंजिनियर्सची नियुक्ती केली जाणार आहे. कंपनीनं आपले कर्मचारी 5% कमी करण्याची योजना आखली आहे. पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदीविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मूर्ती विसर्जन वादाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गणेश मूर्ती विसर्जनात अधिकाऱ्यांच्या आडकाठीवर अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल एक्झिट 6 महिन्यांसाठी बंद राहणारे कळंबोली सर्कल इथं नव्यानं उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात आलंय. या कामानं कळंबोली सर्कल इथं वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पनवेल एक्झिट बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे मेट्रोतर्फे प्रवाशांना सशुल्क ई-बाईक सेवा दिली जाणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर मेट्रोनं 10 स्थानकांची निवड केली आहे. 1.5 ते 2 महिन्यात या योजनेची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळाली आहे. स्विच ई राईड या ब्रँडच्या नावानं 50 ई-बाईक मार्फत ही सेवा दिली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 2640 नव्या बस दाखल होतील. यातील 300 बसेस दाखल झाल्यात. याशिवाय आणखी 2500 बस विकत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान एसटीची 10,000 वाहनं भंगारात निघण्याच्या मार्गावर आहेत. गुलाबाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रेमी युगलांना खिशाला कात्री बसणार आहे. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढल्यानं फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचं आणि त्याचा थेट परिणाम बाजारातील फुलांच्या किमतीवर झालाय. गुलाबाच्या फुलांचे दर 20 ते 30% वाढले. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेतन दिलं नाही या घटनेची गंभीर दखल मुंबई हायकोर्टानं घेतली आहे. जोपर्यंत शिक्षकांचा पगार देण्यात येणार नाही तोपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पगार रोखण्याचा आदेश कोर्टानं दिलाय. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. विद्यार्थी केवळ प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात जातात. खासगी शिकवण्यांच्या नावाखाली महाविद्यालयात गैरहजर राहतात. यामुळे याला वेसण घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. लातूर बोगस शाळेवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कारवाई झाली आहे. तब्बल 19 लाखांचा दंड लावून शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत. तरीही 1 वर्षापासून विनामान्यतेची शाळा सुरूच आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत जवळपास 350 विद्यार्थ्यांचा अनधिकृतपणे दाखल करून घेण्यात आले. जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. देशभरातील तब्बल 12,58,136 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात महाराष्ट्रातील विशाल जैन या विद्यार्थ्याला 100 NTA स्कोअर मिळाला. मुंबईमध्ये जीबीएसमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली. वडाळ्यात 53 वर्षीय बीएमसी आरोग्य कर्मचारी नायर रुग्णालयात जवळजवळ 19 दिवस झुंज दिल्यानंतर जीबीएसमुळे मृत्युमुखी पडलाय. मृत व्यक्तीनं पुण्यात प्रवास केला होता. त्यानंतर जीबीएसची लागण झाली असल्याचा अंदाज मांडण्यात आलाय. पुण्यात जीबीएसच्या 5 नव्या रुग्णांची नोंद झाली. आता एकूण रुग्णांची संख्या 197 वर पोहोचली. आतापर्यंत 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर 50 रुग्ण आयसीयू मध्ये असून 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू झालाय.
नवी मुंबईतील उरण परिसरातून पोलिसांनी 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. कुठल्याही वैध कागदपत्राशिवाय हे 7ही जण भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्राच्या आधारे वास्तव्य करत होते. अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनानं अयोध्येतील मठ आणि मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या 58व्या वर्षी लखनौच्या PGI इथं अखेरचा श्वास घेतलाय. 3 फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्राव झाल्यानंतर सत्येंद्र दास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुहागरमधील वेळणेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू होणारे दर्शन करण्यासाठी मंदिर समितीकडून कपडे परिधान करण्यावरून भाविकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नियमावलीबाबत मंदिर समितीकडून प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे. अलिबाग कोळीवाड्यातील खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. मंदिरापासून निघालेल्या पालखी मिरवणुकीत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली जात होती. या ठिकाणी ठिकठिकाणी देवाचं पूजन केलं जात होतं. पारंपरिक बँडच्या तालावर महिला बेधुंद होऊन नाचत होत्या. नाथसाहेबांचा चांगभला असा जयघोष करत पुरंदर तालुक्यातील वीर इथं श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक गावांमधून पालख्या आणि काठ्या वीरमध्ये दाखल झाल्या होत्या. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. एक महत्त्वाची बातमी आहे. सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू असून भाविक गंगेत पवित्र स्नान करतात आणि अशातच गंगा नदीचा पावित्र्य आणि प्रदूषणाचा मुद्दाही चर्चेत आलाय. मात्र कोट्यवधी भाविकांनी स्नान केल्यानंतरही गंगा नदी शुद्धच आहे. गंगेच्या पाण्यात स्वतःहून शुद्ध होण्याचे गुणधर्म असतात असा दावा कोणी साधू संतांनी केला नसून निरी या संस्थेनं केलाय. निरीच्या संशोधनात ही माहिती समोर आली. भाग है गंगा जी का, गोमुख से लेके हरिद्वार तक, वहाँ पर गंगा जी में हमें कुछ स्पेशल प्रॉपर्टीज़ मिली है, जिनमें से पहला है डिजॉल्व ऑक्सीजन. सिर्फ डिजॉल्व ऑक्सीजन ही नहीं, इसके साथ में जैसे फाइटोकेमिकल्स है, टर्पीन फैमिली के फाइटोकेमिकल्स है जो हमें गंगा नदी में मिले हैं, जो गंगा नदी को साफ़ रखने में मदद करते हैं. और तीसरा जो सबसे ज़रूरी है वो है बैक्टीरियोफाज. बैक्टीरियोफाज वो वायरस है जो बैक्टीरिया को मारता है. ये बैक्टीरिया का नेचुरल दुश्मन है जो गंगा जी में पाया जाता है. तो ये जो 3 फैक्टर्स है गंगा जी को साफ रखने में मदद करते हैं. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भव्य महाकुंभमेळा सुरू आहे आणि आज माघी पौर्णिमेनिमित्त महाकुंभमेळ्यात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. यात्रेकरू गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी करतायत. इथं होणारी गर्दी लक्षात घेत कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. प्रयागराजमध्ये 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळा सुरू राहणार आहे. पौर्णिमेनिमित्त कुंभमेळ्यात गर्दी झाली आहे. माघी पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान करण्यात येत आहे. आणि आता बातमी मोनालिसाची आहे. कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा चक्क लखपती झाली आहे. मोनालिसाला एका ज्वेलरी ब्रँडच्या दागिन्यांचं प्रमोशन करणार आहे. त्यासाठी तिला तब्बल 15 लाख रुपये मिळणार आहेत. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात माळा विकणारी मोनालिसाचा फोटो व्हायरल झाला होता आणि तिच्या सुंदर डोळ्यांपुढे अगदी कमी काळात चर्चेत ती आली होती. त्यानंतर तिला एक चित्रपटही मिळालाय. पुढच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मंदाना आणि विकी यांचा छावा चित्रपट दर्शकांच्या भेटीला येतोय. याआधी दोघांनी साई समाधीचं दर्शन घेत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे. तेच कुंकू तोच ड्रेस कृष्णराज महाडिकांसोबतच्या फोटोनंतर रिंकू राजगुरूच्या सूचक स्टेटसची चर्चा आहे. रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. पाठीच्या दुखापतीनं जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकणार नाही. बीसीसीआयनं त्याच्या जागी हर्षित राणाला संधी दिली आहे. तर दुसरीकडे युवा बॅट्समन यशस्वी जयस्वाल सुद्धा 15 खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालेलं नाही. मुंबईच्या हवामानात बदल झालाय. पुढचा 1-2 दिवस मुंबईत थंडी जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना रात्री आणि पहाटे गारवा अनुभवायला मिळतोय. सकाळी उकाडा जाणवतोय. पुढचे 1 ते 2 दिवस मुंबईत असंच हवामान कायम राहील.
पुणेकरांना फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाचे चटके बसतात. शहरातील कमाल आणि किमान तापमान दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 36 तर तळेगाव इथं सर्वाधिक 37 अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जवळपास 80 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. शेतीमालाला हमीभाव न मिळणं, कर्जबाजारीपणा अशा अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत ठरतायत. नाफेडचं सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यानं बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. मागील 12 दिवसांपासून माजलगाव येथील नाफेड केंद्राबाहेर शेतकरी मुक्कामी आहेत. खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या आजही लांबलचक रांगा लागल्याचं दिसतंय. यवतमाळच्या सावर गावात गेल्या 3 वर्षांपासून पाणीपुरवठा योजना अपूर्ण. या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झालेत. सरपंचाच्या कपड्यावर बेईमान लिहून दोरीनं बांधून पुसद उपविभागीय कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आलाय. मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे असलेले दारू दुकान हटवावं यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. दारोडे पुतळ्याजवळ येऊन घाण करतात, त्यामुळे हे दुकान तेथून स्थलांतर करण्यात यावे या मागणीसाठी 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रशासनाने दखल न उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी घेतलाय. वर्ध्याच्या आर्वी इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी धडक दिली. यावेळी ई निविदेत पात्र असलेल्या कंत्राटदारांना अपात्र ठरवून मनमर्जीतील कंत्राटदारांना कामं मॅनेज करून देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. कार्यकारी अभियंत्यांची चौकशी करून कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. बीड शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विविध व्यावसायिकांवर नगरपालिकेच्या वतीनं तोडक कारवाई करण्यात आली आहे. नोटीस बजावून देखील अतिक्रमण काढण्यात आलंय. प्रशासनानं 200हून अधिक अतिक्रमणधारकांवर तोडक कारवाई देखील केल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये बेशिस्त रोड रोमियोच्या दुचाकी गाड्यांचे सायलेन्सर काढण्यात आले. सासवड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून 35,000चा दंड घेण्यात आला. पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी परिसरात महानगरपालिकेनं अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. यावेळी जवळपास 5,000 अनधिकृत बांधकाम बुलडोझर आणि जेसीबी मशीनद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. तसंच आमचं योग्य पुनर्वसन न करता पालिका सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण काम सुरू आहे. त्यामुळे मंचरहून पुण्याकडे जाणारे दोन्ही लेन बंद आहेत. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तसंच रस्त्याच्या ठेकेदारांनीही सुरक्षा रक्षक नेमले नाही.